नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा मी सेकंड लेक्चर घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतात याच्याबद्दल स्टडी केला. ठीक आहे, आज आपण थोडंसं पुढे जाणार आहोत रिगार्डिंग बायोमॉलिक्युल्स. लास्ट लेक्चरचं आपण थोडं रिकॉल करूया. तुम्हाला माहिती आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये काय शिकलो, दॅट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय शिकलो आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मी तुम्हाला सांगितलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामधला बॉन्ड असतो, म्हणजेच ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बन असतं. क्लिअर झालं? असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? कार्बन प्रेझेंट असतो आणि हायड्रोजन प्रेझेंट असतो. आता आपण अजून एक कंपाऊंड बघणार आहे ज्याला आपण काय म्हटलं? बायोमॉलिक्युल्स, विच आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. लास्ट लेक्चर पण आपण बघितलं, बायो म्हणजे काय? लाईफ, आणि मॉलिक्युल्स म्हणजे असे कंपाऊंड्स किंवा असे मॉलिक्युल्स जे फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच कोण? प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्यामध्येच बनतात, सिंथेसाइज होतात. दोज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज लाईफ मॉलिक्युल्स. तुम्हाला एवढं तर माहिती आहे, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ ऑर्गन सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत, तर आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. या सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित कधी चालणार? विच आर मेड अप ऑफ ऑर्गन्स. म्हणजे ऑर्गन सिस्टीम कशाची बनली आहे? ऑर्गन्सची बनली आहे. प्रत्येक ऑर्गन्स जे आहेत ते ऑर्गन सिस्टीम चालवतात. आणि ऑर्गन्स कशाचे बनलेत? टिश्यूचे बनलेत. आणि फायनली टिश्यू कशाचा बनलाय? तर टिश्यू बनलाय सेल. म्हणजे इन शॉर्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाचा बनलाय? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलचा बनलाय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाचा बनलाय? सेलचा बनला आहे. म्हणजे सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इज कॉल्ड ॲज अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर सेल व्यवस्थित फंक्शनिंग करत असणार तरच आपण नॉर्मल लाईफ जगू शकतो. मग हा सेल कसा फंक्शन करतो? तर या सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात बायोमॉलिक्युल्स. सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? बायोमॉलिक्युल्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल मॉलिक्युल्स. काय म्हणतो आपण त्याला? बायोलॉजिकल मॉलिक्युल्स, और शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला म्हणणार बायोमॉलिक्युल्स. बाळांनो, जसं ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी एक सेपरेट ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तशीच बायोमॉलिक्युल्सचा स्टडी करण्यासाठी एक सेपरेट ब्रांच आहे, अँड दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल केमिस्ट्री. दॅट इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल केमिस्ट्री. आणि बायोलॉजिकल केमिस्ट्रीला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज बायोकेमिस्ट्री. मग बायोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय येणार? ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of बायोमॉलिक्युल्स. बरं, बायोमॉलिक्युल्सला अजून काय म्हणतो आपण? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लाईफलेस सबस्टन्सेस. काय म्हणतो आपण त्यांना? लाईफलेस सबस्टन्सेस. म्हणजे जोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तोपर्यंत सेल आहेत, आणि जोपर्यंत सेल आहेत, सेल कधी फंक्शन करणार? जर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? बायोमॉलिक्युल्स. सो याचा जो स्टडी केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणणार? बायोकेमिस्ट्री. इथपर्यंत कळालं का नाही कळालं? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ बायोमॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज बायोकेमिस्ट्री. इथपर्यंत कळालेलं असेल तर आपण पुढे जाऊया. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
नेक्स्ट, बरं मी आता तुम्हाला काय सांगितलं की बायोमॉलिक्युल्स हे कुठे असतात, बायोमॉलिक्युल्स हे कुठे असतात, बायोमॉलिक्युल्स हे कुठे असतात, तर बायोमॉलिक्युल्स आर प्रेझेंट, बायोमॉलिक्युल्स आर प्रेझेंट इनसाइड द सेल. प्रत्येक प्लांटच्या, प्रत्येक ॲनिमलच्या आणि प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतात बायोमॉलिक्युल्स. ओके, आता नेक्स्ट हेडिंग जी आहे दॅट इज सेल्युलर पूल. नाउ व्हॉट इज सेल्युलर पूल? बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर्गन सिस्टीमचा बनलाय, ऑर्गन सिस्टीम ऑर्गनची बनली, ऑर्गन टिश्यूचा बनलाय, टिश्यू सेलचा बनलाय. सेलच्या आतमध्ये, सेलच्या आतमध्ये देर आर ऑलमोस्ट 5000 केमिकल्स, देर आर ऑलमोस्ट 5000 केमिकल्स, देर आर ऑलमोस्ट 5000 केमिकल्स प्रत्येक सेलच्या आतमध्ये. बरं का, प्रत्येक सेलच्या आतमध्ये जवळजवळ ऑलमोस्ट 5000 केमिकल्स असतात. आणि हे जे टोटल अमाऊंट ऑफ केमिकल्स आहेत, टोटल अमाऊंट ऑफ केमिकल्स जे एका सेल मध्ये प्रेझेंट असतात, अँड दॅट इज कॉल्ड ॲज सेल्युलर पूल. म्हणजे हे केमिकल्स काय करतात, ते परफॉर्म करतात केमिकल रिॲक्शन्स. काय परफॉर्म करतात, केमिकल रिॲक्शन. तुम्हाला तर हे माहिती आहे, A + B gives C+D. ही एक केमिकल रिॲक्शन कन्सिडर करा. ॲरोच्या इकडे जे असतं त्याला आपण काय म्हणतो, LHS, आणि ॲरोच्या तिकडे जे असतं त्याला आपण काय म्हणतो, RHS. LHS आणि RHS. लेफ्ट हँड साइडला जे असतात त्याला आपण काय म्हणणार, दे आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. आणि राईट हँड साइडला जे प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणणार, प्रोडक्ट्स. लेफ्ट हँड साइडला काय प्रेझेंट असतात, रिॲक्टंट्स. ते रिॲक्ट करतात म्हणून त्याला रिॲक्टंट म्हणतात. आणि ते काहीतरी बनवतात त्याला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट. मग ह्या रिॲक्शनला काय म्हणतात, केमिकल रिॲक्शन. काय म्हणतात या रिॲक्शनला, केमिकल रिॲक्शन. काय म्हणतात त्याला, केमिकल रिॲक्शन. बरं, जर आता एखादी केमिकल रिॲक्शन, जर एखादी केमिकल रिॲक्शन ही 1 स्टेप मध्ये होत असेल, एखादी केमिकल रिॲक्शन ही 1 स्टेप मध्येच होत असेल, तर त्याला बाळांनो आपण काय म्हणतो, सिंपल केमिकल रिॲक्शन. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. पाण्यामध्ये मीठ टाकलं, रिॲक्शन झाली. पाण्यामध्ये साखर टाकली, रिॲक्शन झाली. म्हणजे यांच्यामध्ये जर रिॲक्शन झाली, सिंपल केमिकल रिॲक्शन, त्याला काय म्हणणार आपण, सिंपल केमिकल रिॲक्शन, कारण ती एका स्टेप मध्ये होते. पण एखादी रिॲक्शन जर 2 स्टेप्स मध्ये होत असेल, किती स्टेप्स मध्ये होत असेल, 2 स्टेप्स मध्ये होत असेल, तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. काय म्हणणार त्याला आपण, कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. काय म्हणणार त्याला आपण, कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. काय म्हणणार त्याला आपण, कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. पण अशा पण काही रिॲक्शन्स आहेत ज्या 1 स्टेप मध्ये किंवा 2 स्टेप मध्ये होत नाही, त्या 2 पेक्षा जास्त स्टेप्स मध्ये होतात. 3 स्टेप्स, 4 स्टेप्स, इनफॅक्ट 10 स्टेप्स, 20 स्टेप्स. तुम्ही 10th स्टँडर्डला बघितलं असेल, ग्लायकॉलिसिस नावाची एक रिॲक्शन असते जी 10 स्टेप्स मध्ये होते. एका स्टेप मध्ये किंवा 2 स्टेप मध्ये होत नाही, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेप्स मध्ये ज्या केमिकल रिॲक्शन असतात, त्या केमिकल रिॲक्शनला आपण काय म्हणतो, दॅट केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज पाथवे. त्या केमिकल रिॲक्शनला काय म्हणतो आपण, पाथवे. आपण पाथवेचं डेफिनेशन लिहू शकतो. बरं, तुम्हाला हे समजलं का, याचा एक स्क्रीनशॉट काढू शकतात तुम्ही. सिंपल केमिकल रिॲक्शन, कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन आणि पाथवे. सिंगल स्टेप मध्ये जर होत असेल तर सिंगल स्टेप मध्ये रिॲक्शनला आपण म्हणणार सिंपल केमिकल रिॲक्शन. 2 स्टेप्स मध्ये होत असतील तर त्याला म्हणणार कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. आणि 2 पेक्षा जास्त, 2 or more steps in chemical reaction is called as pathway. म्हणजे इन शॉर्ट, आपल्या बॉडीमध्ये जेवढे सेल्स आहेत त्या सेल्स मध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्या स्टेप बाय स्टेप होतात. आणि आपल्या सेलमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज पाथवे. किंवा अजून एक नवीन शब्द इंट्रोड्यूस करतो,
chemical reactions occurring in the cell. आपल्या सेल मध्ये ज्या केमिकल रिएक्शन्स होतात त्या वन स्टेप मध्ये नाही तर स्टेप बाय स्टेप, 2 स्टेप्स, 3 स्टेप्स, 4 स्टेप्स या स्टेप्स मध्ये होतात. अँड दे आर कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. काय म्हणणार आपण त्याला? मेटाबॉलिझम. काय म्हणणार त्याला आपण? मेटाबॉलिझम. म्हणजे आपल्या सेलमध्ये ज्या केमिकल रिएक्शन्स होतात त्याला आपण काय म्हणणार? दे आर कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझमच्या 2 स्टेप्स आहेत. मेटाबॉलिझमच्या किती स्टेप्स आहेत? 2 स्टेप्स आहेत. वन इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम, वन इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम अँड द सेकंड वन इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिझम. द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम अँड द सेकंड वन इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिझम. 2 टप्प्यात रिएक्शन होतात आपल्या बॉडीमध्ये. एक कॅटाबॉलिझम म्हणजे काय? कॉम्प्लेक्स सबस्टन्स, मोठा सबस्टन्स आहे, मोठा केमिकल आहे, तो छोट्या केमिकल म्हणजे सिंपल सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो. 6 कार्बनचा कंपाऊंड ग्लुकोज तुटतो आणि कन्वर्ट होतो 3 कार्बनच्या पायरुवेट कंपाऊंड मध्ये. म्हणजे मोठ्या मॉलिक्यूलचं काय झालं? छोटा मॉलिक्यूल बनला. त्याला आपण काय म्हणणार? कॅटाबॉलिझम. कळतंय? त्याला काय म्हणणार आपण? कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे काय? त्याचा उलट सिंपल सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू कॉम्प्लेक्स सबस्टन्स. सिंपल सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू कॉम्प्लेक्स सबस्टन्स. म्हणजे मोठा मॉलिक्यूल, मी आत्ताच एक्झाम्पल दिलं, ग्लुकोजचा बनला पायरुवेट. या केमिकल रिएक्शनला आपण काय म्हणणार? कॅटाबॉलिझम. आपल्या बॉडीमध्ये अमायनो ऍसिडचा प्रोटीन बनतो. अमायनो ऍसिड सिंपल सबस्टन्स आहे आणि त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये प्रोटीन बनतं. म्हणजे सिंपल सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू कॉम्प्लेक्स सबस्टन्स आणि त्यालाच आपण काय म्हणणार? ॲनाबॉलिझम. आता या दोघं रिएक्शन सायमल्टेनियसली चालू असतात. म्हणजे अ सिंपल सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू कॉम्प्लेक्स सबस्टन्स अँड अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू सिंपल सबस्टन्स आणि त्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमची कॉन्सेप्ट कळाली? प्रत्येक सेलमध्ये होणाऱ्या केमिकल रिएक्शन, आपल्या शरीरामध्ये ज्या केमिकल रिएक्शन होतात त्याला आपण बायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये म्हणतो मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज of 2 types, that is catabolism and anabolism. ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सबस्टन्स तुटतो सिंपल सबस्टन्स मध्ये त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम आणि सिंपल सबस्टन्स पासून कॉम्प्लेक्स सबस्टन्स बोलतो त्याला आपण म्हणतो ॲनाबॉलिझम. बरं, हे पण एक प्रकारचे पाथवे. मी बोललो तुम्हाला 2 पेक्षा जास्त स्टेप्स असेल तर त्याला आपण पाथवे म्हणतो. तर बाळांनो याच्यात तुटतंय की नाही? मग याला आपण काय म्हणतो? दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह पाथवे. याला काय म्हणणार आपण? डिस्ट्रक्टिव्ह पाथवे. आणि याला आपण काय म्हणणार? दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह पाथवे. कारण काहीतरी बनतंय आपल्या शरीरात, काहीतरी बनतंय त्याला म्हणणार कन्स्ट्रक्टिव्ह पाथवे. आणि आपल्या शरीरात काहीतरी तुटतंय त्याला आपण काय म्हणणार? डिस्ट्रक्टिव्ह पाथवे. आता इथे कॉन्सेप्ट क्लिअर झाली मेटाबॉलिझमची. नेक्स्ट क्वेश्चन इज, आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम का होतं? आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला लागते एनर्जी. आपल्याला काय करायचं आहे? जर आपल्याला काम करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागते? एनर्जी. मग या केमिकल रिएक्शन्स मध्ये एखादा मॉलिक्यूल तुटतो, एखादा मॉलिक्यूल बनतो. हे होत असताना तिथे काय होतं? तिथे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होते. काय होते तिथे? एनर्जी. म्हणजे कुठेतरी एनर्जी खर्च होते आणि कुठेतरी एनर्जी तयार होते. कुठेतरी एनर्जी खर्च होते आणि कुठेतरी एनर्जी तयार होते. म्हणजे आपल्याला काम करायचंय. सकाळी उठल्यापासून आपण ब्रश करतो, डोळे मिटवतो, चालतो, फिरतो, बोलतो, जेवण करतो, सगळे जे काही काम करतो, इनफॅक्ट अभ्यास करतो. तुम्ही करत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण आपण जो अभ्यास करतो त्याच्यासाठी आपल्याला काय लागते? एनर्जी. काय लागते आपल्याला? एनर्जी लागते. आणि त्या एनर्जी करता आपल्या सेलमध्ये काय झालं पाहिजे? केमिकल रिएक्शन झाले पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? मेटाबॉलिझम झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी होतं
मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम कोणाचं होतं? मग मी तुम्हाला बोललो कॉम्प्लेक्स सबस्टन्स, सिंपल सबस्टन्स, सिंपल सबस्टन्स, कॉम्प्लेक्स सबस्टन्स. आणि हे जे सबस्टन्स आहेत या सबस्टन्सला आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. याच सबस्टन्सला आपण काय म्हणणार? बायोमॉलिक्युल्स. आणि असे प्रचंड बायोमॉलिक्युल्स और केमिकल्स प्रेझेंट आहेत आपल्या सेलमध्ये आणि त्या एकत्र त्याला मिळून ते सेलमध्ये प्रेझेंट आहे. एकत्र आपण त्यांना काय म्हणतो? दे आर कॉल्ड ॲज सेल्युलर पूल. दे आर कॉल्ड ॲज सेल्युलर पूल. समजलं इथपर्यंत? कॅटाबॉलिझम कळालेलं आहे, मेटाबॉलिझम कळालंय, ॲनाबॉलिझम कळालेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता आहेत. सेल्युलर पूल कळालं. सेल्युलर पूलमध्ये जेवढे 5000 केमिकल्स आहे किंवा जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे आपल्या सेलमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज सेल्युलर पूल. इथपर्यंत कळालं? ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टॉपिक. सेल्युलर पूल मध्ये मी तुम्हाला जे बोललो, सेल्युलर पूल मध्ये मी तुम्हाला जे काही बोललो, तर सेल्युलर पूल मध्ये जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत, सेल्युलर पूल मध्ये जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत ते दोन प्रकारचे असतात. सेल्युलर पूल मध्ये जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक असतो दॅट इज ॲक्वियस फेज. नीट लक्ष द्या, एकदम बेसिक कॉन्सेप्ट. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. याच्यावरती नीट मध्ये पण प्रश्न येतात, JEE मेन्स मध्ये पण प्रश्न येतात. सो सेल्युलर पूल जे बायोमॉलिक्युल्स आहेत दे आर ऑफ टू टाइप्स. वन इज ॲक्वियस फेज अँड अदर वन इज नॉन ॲक्वियस फेज. एक आहे ॲक्वियस फेज आणि एक आहे नॉन ॲक्वियस फेज. एक आहे ॲक्वियस फेज आणि एक आहे नॉन ॲक्वियस फेज. सांगतो, आरामात सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. ॲक्वियस म्हणजे काय? ॲक्वियस म्हणजे जेव्हा पण तुम्ही ॲक्वियस शब्द ऐकणार म्हणजे वॉटर आलं. म्हणजे द मॉलिक्युल्स विच गेट्स डिसॉल्व्ड इझिली इन वॉटर. असे सबस्टन्स जे वॉटरमध्ये इझिली डिसॉल्व्ड होतात, असे सबस्टन्स जे वॉटरमध्ये इझिली डिसॉल्व्ह होतात ते कोणत्या फेजमध्ये आहेत? ॲक्वियस फेजमध्ये. आणि जे द मॉलिक्युल्स विच डू नॉट डिसॉल्व्ह इझिली इन वॉटर, असे मॉलिक्युल्स जे पाण्यामध्ये इझिली डिसॉल्व्ह होऊ शकत नाही, दे आर कॉल्ड ॲज, म्हणजे अशा सबस्टन्स कोणत्या फेजमध्ये असतात? नॉन ॲक्वियस फेज. एक्झाम्पल, आपला जो सेल आहे तो सेल जो आहे तो सेल मेम्ब्रेनचा बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे? सेल मेम्ब्रेनचा बनलेला आहे. आणि सेल मेम्ब्रेन कशाचा बनलेला आहे? तर त्या सबस्टन्सचं नाव आहे फॉस्फोलिपिड्स. काय नाव आहे? फॉस्फोलिपिड्स. बाळांनो, फॉस्फोलिपिड्सला आपण काय म्हणतो माहितीये? फॉस्फोलिपिड्सला आपण म्हणतो हायड्रोफोबिक. हायड्रो म्हणजे वॉटर, फोबिक म्हणजे भीती. म्हणजे इथं याचा अर्थ असा नाहीये की हा लिपिड पाण्याला घाबरतो. याचा अर्थ असा आहे की हा पाण्यामध्ये इझिली डिसॉल्व्ह होत नाही. मग हा काय बनवतो? सेलची सेमी परमिएबल मेम्ब्रेन बनवतो, म्हणजे तो पाण्यात डिसॉल्व्ह होत नाही. सो त्याला आपण काय म्हणणार? नॉन ॲक्वियस फेज. ॲक्वियस फेज म्हणजे काय? जे वॉटर मध्ये इझिली डिसॉल्व्ह होतात. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ग्लुकोज हा इझिली वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होतो. इथपर्यंत कळालं? सेल्युलर पूल म्हणजे सेलमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्यातले काही असतात ॲक्वियस फेजमध्ये आणि काही असतात नॉन ॲक्वियस फेजमध्ये. इथपर्यंत कळालं असेल तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढे जाऊया आपण. बरं, आता पुढे सेल्युलर पूल कळालेला आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. पुढचा टॉपिक जो आहे, बायोमॉलिक्युल्स आर ऑफ टू टाइप्स. दोन टाइप्सचे मॉलिक्युल्स आहेत. ऑर्गॅनिक मॉलिक्युलच दोन टाइपचे आहेत. एकाला आपण म्हणणार मायक्रोमॉलिक्युल्स, एकाला म्हणणार मायक्रोमॉलिक्युल्स आणि एकाला म्हणणार
मॅक्रोमॉलिक्युल्स. एकाला काय म्हणणार मायक्रोमॉलिक्युल्स आणि एकाला म्हणणार मॅक्रोमॉलिक्युल्स. मायक्रो अँड मॅक्रो. आता हे दोघं टर्म्स जे आहेत बायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये याचा मिनिंग वेगळा आहे, केमिस्ट्रीमध्ये वेगळी कॉन्सेप्ट आहे. कशी सांगतो. बायोलॉजीमध्ये काय म्हटलं जातं, द मॉलिक्युल्स which are required, the molecules which are molecules जे आपल्याला लागतायत, सेलला लागतायत, the molecules which are required in small or minute quantity. The molecules which are required in small or minute quantity, ज्याची गरज सेलला क्वांटिटी वाईज कशी आहे, कमी आहे. एक्झाम्पल, सपोज एखादा स्टुडंट आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे. तो डॉक्टरकडे गेला, त्याने सांगितलं की बाबा तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी आहे. ठीक आहे. मग त्याने विचारलं की डॉक्टर मी काय करायचं. मग डॉक्टर त्याला सांगेल का की खिडकीमध्ये जो रॉड आहे आयर्नचा तो रोज खात जा. नाही, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये पण आयर्न असतं. पण एवढं आयर्न आपल्या शरीराला लागत नाही. आपल्याला डॉक्टर त्याच्या टॅबलेट्स देईल. का तर त्या टॅबलेट्स मध्ये जे आयर्न असणार आहे ते मायक्रोग्राम मध्ये, म्हणजे तुम्हाला आयर्न लागतंय तुमच्या शरीराला, पण ते तुम्हाला कसं लागतंय, मायक्रोग्राम म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये लागतंय. त्याला आपण काय म्हणणार, मायक्रोमॉलिक्युल्स. क्लिअर झालं. मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय, तर द molecule which are required, molecules which are required in larger quantity, molecules which are required in larger quantity, ज्याची क्वांटिटी आपल्याला जास्त लागते. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट्स खूप लागतात, आपल्या बॉडीला प्रोटीन्स खूप लागतात. मग आपण ते मायक्रोग्राम्स मध्ये खातो का, नाही. आपण ते मिलीग्राम्स मध्ये खातो का, नाही. आपण ते ग्राम्स मध्ये खातो. दिवसाला 2 पोळ्या, 3 पोळ्या, 4 पोळ्या, पोळ्यांमध्ये काय प्रेझेंट असतं, कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपल्याला ती कशी लागते, लार्जर क्वांटिटी. सो द मॉलिक्युल्स विच आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी इज कॉल्ड एज मायक्रोमॉलिक्युल्स अँड द मॉलिक्युल्स विच आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी आर कॉल्ड एज मॅक्रोमॉलिक्युल्स. हे झालं ऑन द बेसिस ऑफ बायोलॉजी. केमिस्ट्री काय सांगतं, केमिस्ट्री काय सांगतं हे समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. केमिस्ट्री काय सांगतं, हे बायोलॉजीची डेफिनेशन झाली. केमिस्ट्री काय सांगतं, केमिस्ट्री आपल्याला सांगतं द molecules which have low molecular weight, the molecules which have low molecular weight are मायक्रोमॉलिक्युल्स. ज्या मॉलिक्युल्सचं मॉलिक्युलर वेट हे कमी असतं, मॉलिक्युलर वेट कसं असणार, कमी असणार, त्या मॉलिक्युल्सला म्हटलं जाणार मायक्रोमॉलिक्युल्स. आणि द मॉलिक्युल्स विच हॅव हाय मॉलिक्युलर वेट. बरं, आता काहीतरी स्टँडर्ड व्हॅल्यू तर असेल की किती हायर मॉलिक्युलर वेट पाहिजे, ग्रेटर दॅन 200 डाल्टन, ग्रेटर दॅन 200 डाल्टन मॉलिक्युलर वेट, ग्रेटर दॅन 200 डाल्टन असेल तर त्याला म्हणायचं मॅक्रोमॉलिक्युल्स. ज्या मॉलिक्युलचं वेट, मॉलिक्युलर वेट हे ग्रेटर दॅन 200 डाल्टन असेल त्याला काय म्हणायचं, मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि लेस दॅन 200 डाल्टन असेल तर त्याला काय म्हणायचं, मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे बायोमॉलिक्युल्स मध्ये 2 प्रकार आले. एक आलं मायक्रोमॉलिक्युल्स. काही जण बायोलॉजीमध्ये मायक्रोमॉलिक्युल्सला दुसरं नाव काय आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि काही असतात ज्याला आपण काय म्हणतो, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. इथपर्यंत कळालं. पुढे जाऊ शकतो. समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बरं, याचे जे काही PDF नोट्स असणार आहे, मी जी काही व्हिडिओ अपलोड करेल खाली तुम्हाला त्याचे नोट्स मिळणार आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. जर तुमच्याकडनं याच्यातून काही मिस आउट झालं असेल
तर मी ती PDF टाकणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आहेत. नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया आपण. बरं, आता आपण बघणार मायक्रोमॉलिक्युल्स मॅक्रोमॉलिक्युल्स झालेलं आहे. आता नेमकं मायक्रोमॉलिक्युल्स कोण आणि मॅक्रोमॉलिक्युल्स कोण, बायोमॉलिक्युल्स नेमकं काय आहे, बायोमॉलिक्युल्स नेमकं काय आहे. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला बायोमॉलिक्यूल आला तो म्हणजे कोणता, कार्बोहायड्रेट्स. प्रत्येक मॉलिक्यूल आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. कार्बोहायड्रेट्स नंतर आलं प्रोटीन्स, प्रोटीन्स नंतर आलं अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड नंतर आलं एन्झाइम्स, एन्झाइम्स नंतर आलं फॅट्स किंवा लिपिड्स. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघणार आहोत दॅट इज न्यूक्लिक ऍसिड. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत मिनरल्स. बरं, आपल्या शरीराला पाणी पण लागतं म्हणून आपण वॉटर सुद्धा स्टडी करणार आहोत. सो दीज आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. कोण कोण, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, अमायनो ऍसिड, एन्झाइम्स, फॅट्स ऑर लिपिड्स, फॅट्सला आपण फॅटी ऍसिड्स पण म्हणतो, न्यूक्लिक ऍसिड, मिनरल्स अँड वॉटर. बरं, तुम्ही नीट नोटीस केलं, कार्बोहायड्रेट मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, प्रोटीन, सल्फर आहे. अमायनो ऍसिड मध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस आहेत. एन्झाइम मध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, Mg मॅग्नेशियम आहे. लिपिड्स मध्ये पण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर आहे. न्यूक्लिक ऍसिड मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आहे. मिनरल्स मध्ये आणि वॉटर जर सोडलं, दीज आर मायक्रोमॉलिक्युल्स. मग आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, हे बायोमॉलिक्युल्स आहे पण यांच्यामध्ये बेसिक कंपोनंट प्रत्येकामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, प्रत्येकामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, प्रत्येकामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे, प्रत्येकामध्ये हायड्रोजन म्हणजे प्रत्येकात हायड्रोजन आणि कार्बनची बॉन्डिंग आहे, म्हणजे दे आर डिराइव्ड फ्रॉम हायड्रोकार्बन्स, म्हणजे यांच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे. सो ऑल बायोमॉलिक्युल्स आर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. All biomolecules are organic molecules, but all organic molecules are not biomolecules. प्रत्येक बायोमॉलिक्यूल आपण एकदम डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. आत्ताच्या लेक्चर मध्ये मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, बायोमॉलिक्युल्स काय आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत अमायनो ऍसिड. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, अमायनो ऍसिड. तुम्हाला जर आवडलं असेल लेक्चर तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा. जर काही डाऊट असतील तर ते मला कळवा. ओके, चलो बाय.